अधिवेशनाच्या पूर्वी सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सुद्धा आता चहापानाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे कळतंय। तर अधिवेशनाच्या पूर्वीची ही प्रथा परंपरा आहे। विरोधकांना सुद्धा या चहापानाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। मात्र विरोधकांनी गेल्या काही वर्षांच्या पद्धतीप्रमाणे चहापानावरती पुन्हा एकदा यंदाच्या वेळेला सुद्धा बहिष्कार टाकलेला आहे। चहापानाची ही दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सगळे महत्त्वाचे नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत। याविषयी बोलत पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। पंकज, चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। एक वेगळी रणनीती खरतर यंदाच्या वेळेला विरोधकांनी सुद्धा ठरवलेली होती, त्यासाठी वेगळी बैठक होणार आहे। मात्र चहापानावरती या वेळेला सुद्धा विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार टाकलेला आहे। मंत्रिमंडळाची बैठक आता सुरू आहे। चहापानाच्या कार्यक्रमाला सगळे नेते उपस्थित होते। सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षातल्या नेत्यांनी चहापानाच्या या बैठकीवरती बहिष्कार टाकलेला आहे। सरकार गंभीर नाही, अनेक प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, या सगळ्या मुद्द्यांवरनं विरोधक जे आहेत ते शेतकऱ्यांचा प्रश्न आक्रमक झालेत आणि चहापानाच्या कार्यक्रमात त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे। अवघ्या काही मिनिटातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पत्रकारांशी आपले संवाद साधणार आहेत। पंकज, बैठकीमधून काही अपडेट्स मिळू शकलेले आहेत का? काय काय विषय असतील यावेळेच्या बैठकीचे? कारण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ही महत्त्वाची बैठक होती आहे। अधिवेशनामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे मांडायचे किंवा आगामी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती कोणत्या नव्या योजनांचा विचार करायचा, त्यांची घोषणा करायची, याविषयी काही कळू शकलेलं आहे का? अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची प्रथा आहे। या बैठकीमध्ये अधिवेशनामध्ये अशा पद्धतीने सरकारची जी रणनीती असेल, मंत्र्यांनी कशा पद्धतीने काम करायचं या बाबतीमध्ये काही ठोस निर्णय घेतले जातात। कॅबिनेटच्या ज्या ज्या गोष्टींना कॅबिनेटची मंजुरी आवश्यक आहे ती मंजुरी जी आहे मंत्र्यांची ही बैठक कॅबिनेटची अधिवेशनाच्या सुरू आहे। अगदी धन्यवाद पंकज या माहितीसाठी।